और नीचे जो वो सब्सक्राइब का बटन है ना, उसको हिट करो, जल्दी से करो सब्सक्राइब। सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींचं राष्ट्रीय श्रमिक आघाडी भारतीय जनता पार्टी प्रणित कामगार संघटनेच्या वतीनं आणि तमाम महाराष्ट्रातल्या लाखो कामगारांच्या वतीनं आपल्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो। आज पत्रकार परिषद आयोजित करण्याच्या पाठीमागे सगळ्यात महत्त्वाचं कारण महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांमध्ये अगदी मंत्रालयापासून तहसीलदार कार्यालयापर्यंत जिल्हा परिषदा असू द्या, महापालिका असू द्या, सर्वच ठिकाणी आज परमनंट कर्मचाऱ्यांच्या जागेवर कंत्राटी कामगार, कंत्राटी पद्धतीवर कामगार भरण्याचा कार्यक्रम गेली अनेक वर्ष शासनाच्या वतीनं चालू आहे। कंत्राटी नियमन व निर्मूलन कायदा 1970-71 हा 1970 साली अस्तित्वात आला। कंत्राटी कामगार कुठं भरावेत असं या कायद्यामध्ये प्रावधान करण्यात आलेलं आहे। ज्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपाचं काम आहे, नवीन रस्ते बनवायचे आहेत, ब्रिज बनवायचे आहेत, जे तात्पुरत्या स्वरूपाचं काम आहे, जो तात्पुरत्या स्वरूपाचा ठेका आहे, एखाद्या प्रोजेक्ट पुरता ठेका आहे, त्याच ठिकाणी कंत्राटी कामगार लावावा याकरता हा कायदा अस्तित्वात आला। 1972 मध्ये त्याच्यामध्ये अमेंडमेंट झाल्या। नंतर कालानुरूप जसजसे उद्योग कारखाने वाढत गेले तसा कारखान्यांच्या बांधकामासाठी कंत्राटी कामगार आयोजित लावण्याकरता कंत्राटी परवाना घ्यावा, कारण ESI प्रॉव्हिडंट फंड द्यायचा त्यांना वर्ष काम चालतं, म्हणून त्या ठिकाणी कंत्राटी परवाना देण्यात आला। दुर्दैवानं कंपन्यांच्या इमारती बांधण्यासाठी घेण्यात आलेला कंत्राटी कामगार उत्पादनामध्ये लावण्याचं फॅड सगळ्या उद्योगांमध्ये सुरू झालं। या देशामध्ये दर वर्षाला लाखो तरुण ग्रॅज्युएट म्हणून बाहेर पडतो, परंतु सर्व कंपन्यांमध्ये, उद्योगांमध्ये, शासनामध्ये, अगदी संसदेपासून आपल्या मंत्रालयापासून ते खाली जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, महापालिका, सर्वत्र लाखो जागा परमनंट कर्मचाऱ्यांसाठी, तरुणांसाठी आहेत। उद्योगांमध्ये उत्पादन प्रक्रियेत थेट कंत्राटी कामगार लावू नये असं सेक्शन 10 सांगतो। महापालिकांमध्ये, जिल्हा परिषदांमध्ये, शासनामध्ये दुर्दैवानं गेली 15 ते 20 वर्षापासून हे कंत्राटी कामगार पद्धतीचं पेव सुरू झाल्यामुळं लाखो तरुण जो ग्रॅज्युएट झाला,
ज्यांना आपली स्वप्न बघितली, आता तर इंजिनियर सुद्धा कंत्राटी पद्धतीवर भरायला सुरुवात केली. एमपीएससी यूपीएससी झालेल्या तर जागेवरती आता त्या ठिकाणी कंत्राटी पद्धत सुरू झाली. आपल्याला दुर्दैव सांगायचं म्हणजे एमबीबीएस बीएमएस होण्यासाठी, एमबीबीएस शिक्षण पूर्ण करण्यासाठी 50 लाख रुपये एखाद्या विद्यार्थ्याला आई वडील कर्ज काढून खर्च करतात. आणि आता या एमबीबीएस झालेल्या डॉक्टरला 15,000वर नोकरी करावी लागते. नर्स वगैरे ज्या झालेल्या आहेत त्या नर्सेस असतील, टेक्निशियन्स असतील, आयटी मध्ये विद्यार्थी तरुण बाहेर पडतायत, ते सुद्धा कंत्राटी पद्धतीवर भरायला सुरुवात केली. आणि वर्षोनवर्षी हे कंत्राटी पद्धतीचं फॅड सुरू झाल्यामुळं या देशातल्या लाखो तरुणांचं भविष्य अंधारात आहे. दुर्दैवानं कंत्राटी कामगार कायद्यानुसार कुठं कामगार लावायचे याची माहितीच जरी असेल तरी त्याचा दुरुपयोग हा सुरू झाला. आणि आता उद्योगांमध्ये, पालिकांमध्ये, सर्वत्र जे राजकीय पक्षांच्या आश्रयाला असलेले काही गुंड, मी म्हणत नाही सगळेच गुंड आहेत, परंतु बऱ्यापैकी गुंडांनाच ठेके मिळाले जातात. जे ईएसआय भरत नाहीत, प्रॉव्हिडंट फंड भरत नाहीत, जे किमान वेतन देत नाहीत, ही महाराष्ट्रातली परिस्थिती आहे. मी छत्रपती संभाजीनगरला गेलो, स्थानिक स्वराज्य संस्थेचे दर 22,000 आहेत. म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे काय? ज्या ठिकाणी जनतेतून प्रतिनिधी निवडून येतात, ती जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, महापालिका असेल, अशा ठिकाणी किंवा विधानसभा असेल, राज्यसभा असेल, या ठिकाणी कंत्राटी कामगार लावायचं तर त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेचे दर वेगळे आहेत. ते आहेत किमान 22,000 आजचा दर. आजही महापालिका, अनेक महापालिकांमध्ये, अनेक जिल्हा परिषदांमध्ये मी राज्यावर फिरतो. परवा 20 जूनला मी छत्रपती संभाजीनगर तथा औरंगाबादला मोर्चाही काढला. अवघे 8,000 रुपये त्या कामगाराला मिळतात. 4,000 कामगार काम करतायत. तिथे जी श्रीकांत नावाचे आता आयुक्त आहेत. प्रत्येक महापालिकेला आयएस अधिकारी आहेत. विशेष म्हणजे आयएस अधिकारी हे कायद्याची गूज राखण्यासाठी नियुक्त केलेले आहेत. की चला, राजकीय मंडळींना, महापौर असतील, आमदार असतील, खासदार असतील, यांना कायदे माहित नाहीत, म्हणून त्यांना कायदे सांगून कायद्याप्रमाणे वागावं लोकल बॉडीनं, म्हणून या आयएस लॉबीला तिथं नियुक्त केलेला आहे. आता 3 वर्ष झाली, 4 वर्ष होत आली. अनेक ठिकाणी लोकल बॉडी नाही, आता आयएस ऑफिसरच, आयुक्तच त्या ठिकाणी संपूर्ण महापालिकांचा कारभार बघत आहेत. आणि दुर्दैव असं, या महापालिकांमध्ये आयुक्तच कायदे पाळायला तयार नाही. तुळजापूर देवस्थान असेल, शिर्डी देवस्थान असेल, पंढरपूर देवस्थान असेल, या सगळ्या देवस्थानमध्ये आपल्याला माहितीसाठी सांगतो, मुंबईमध्ये सुद्धा 8 आणि 10,000 रुपये, 12,000 पगारावर राबवलं जात आहे. तिथे स्थानिक स्वराज्य संस्थेचे रेट 22,000 ते 25,000 आहे. परंतु त्याची इम्प्लिमेंट कोण करत नाही? ज्यांना कायद्यानं वागावं म्हणून आयएस नेमलेले आहेत, कलेक्टर आहेत ह्या देवस्थानचे प्रमुख, परंतु हे कुणी ऐकायला तयार नाही. आता तर शासनामध्ये जवळजवळ 90% जागांमध्ये कंत्राटी कामगार जर भरले तर येणारी पिढी ही ग्रॅज्युएट होऊन बाहेर पडतील. तुमची माझी मुलं एज्युकेशन घेऊन बाहेर पडतायत, त्यांना 5 वर्षाच्या ठेकेदारीमध्ये ठेवणार आणि 5 वर्षानंतर त्यांनी काय करायचं? नोकऱ्या गेल्यानंतर काय दरोडे टाकायचे, गुन्हेगारी वाढणार. याकरता राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या वतीनं राज्यभर गेली अनेक वर्ष आम्ही आंदोलन करतो आहे. आता सरकारनं काल मी सर्वप्रथम महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रराव फडणवीस साहेब यांचं मी आभार मानतो, अभिनंदन करतो सरकारचं, की हा एक भयानक जी आर कंत्राटी कामगार पद्धत
ही शासनाच्या प्रत्येक खात्यामध्ये लावली होती आणि एक 9 एजन्सी नेमून जवळजवळ 75,000 कामगार त्या एजन्सीच्या मार्फत भरायचा निर्णय घेतला होता. तो अध्यादेश कालच देवेंद्र फडणवीस साहेबांनी मागे घेतला. त्यामुळे येणाऱ्या नवीन पिढीला त्या जागेवर आता परमनंट नोकऱ्या करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळं देवेंद्र फडणवीस साहेबांचे मी आभार मानतो. त्यांनी सांगितलं या मागच्याही सरकारांना, जी काँग्रेसची होती, जी राष्ट्रवादीची होती, त्यांच्याही काळामध्ये हे चालू होतं. हा GR त्याच्या मागच्या सरकारनं पण केलेला आहे. आता भारतीय जनता पार्टी या आमच्या पक्षाच्या वतीनं मला खात्री आहे भविष्यामध्ये कंत्राटी पद्धत ही शासनातली 100% बंद करतील याची मला खात्री आहे. कारण ह्या 9 एजन्स्या जरी बंद केल्या तरी आपण पिंपरी चिंचवड महापालिका असेल, औरंगाबाद महापालिका असेल, मुंबई महानगरपालिका असेल, सर्वच महाराष्ट्रातल्या महापालिका शासनातले खाती विभागात आजही ठेकेदार इतर नियुक्त आहेत. त्यांचं काय? हा मोठा प्रश्न आहे. या 9 एजन्स्या बंद झाल्या, हा अध्यादेश बंद झाला, पण जे आता ऑलरेडी नियुक्त केलेले आहेत, आपण पाहिलं असेल पिंपरी चिंचवड महानगरपालिकामध्ये आपण रोज उठतो बसतो, सगळ्याच विभागांमध्ये कंत्राटी कामगार भरले, शासनामध्ये भरलेले आहेत, हॉस्पिटलमध्ये सगळ्या कंत्राटी कामगार भरलेले आहेत. लाखो तरुण आज बेरोजगार आहेत. त्याला संधी मिळत आहे, रोजगार आहे, परंतु दुर्दैव हे नाही. आणि मग जातीय आपण ज्या व्यवस्थेच्या पाठीमागून रिझर्वेशन मागतो, लाखोने जमा होतो. मराठा आरक्षणाचा गोंधळ चाललाय, आता धनगर आरक्षणाचा गोंधळ चालला आहे. विविध समाजाने आपापल्या मागण्या, आरक्षण आम्हाला मिळालं पाहिजे. अरे पण नोकऱ्याच कंत्राटी पद्धतीवर गेल्या तर आरक्षण मागणार कशाचं? मेन गाभ्यात हात घातला नाही. त्यामुळं काल जो आमचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब यांनी निर्णय घेतला, यामुळं येणाऱ्या काळामध्ये भविष्यामध्ये कंत्राटी पद्धत ही आता शासनाच्या खात्यांमध्ये बंद झाली. माझी मागणी राहील खासगी कंपन्यांमध्ये देखील तुम्ही कंत्राटी पद्धत, कारण 97% उद्योगांमध्ये एकेकाळी 18,000 कामगार तेलकोमध्ये कामाला होता टाटा मोटर्सला. आज अवघे 5,000 राहिले परमनंट आणि 20,000 कंत्राटी पद्धतीवर काम करत आहे. हे शोषण नाही का? सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे, माझं सतत सांगणं हे आहे की जर या देशातला सर्वसामान्य कामगार, श्रमिक, जो परमनंट नोकर आहे, तोच या देशातली बाजारपेठ चालवतो. त्याला महिन्याला पगार चांगला मिळतो, परमनंट हाताला स्लिप मिळते. तुम्ही बघा, हा महत्वाचा अभ्यासपूर्ण मी मुद्दा आपल्या समोर मांडतो आहे, त्याच्याकडे तुम्ही लक्ष द्या. सर्व पत्रकार बांधवांना मला सांगायचंय, बघा देश कुठं रिवर्स चाललाय आपला. तुम्हाला जर दर महिन्याला परमनंट नोकरी असेल, तुम्हाला जर दर महिन्याला पगाराची पावती असेल, तर त्या पगाराच्या पावतीवरती तुम्हाला लॉंग टर्मचं लोन मिळू शकतं. तुम्ही स्वतःचं घर घेऊ शकता, तुम्ही स्वतःची गाडी घेऊ शकता, तुम्ही मुलांना चांगलं एज्युकेशन देऊ शकता. परंतु जर तुम्हाला कंत्राटी नोकरी असेल तर तुम्ही गाडी घेऊ शकणार नाही, तुम्ही फ्रीज घेऊ शकणार नाही, तुम्ही घर घेऊ शकणार नाही, तुम्ही काही घेऊ शकणार नाही. फक्त जगणे, दर महिन्याला 15,000 रुपये मिळतात, त्याच्यावर जगायचं आणि मरणाची वाट बघायची. प्रगती काही नाही. मुलं शिकणार नाही, ती गुलामच राहणार. महागाई आवासून बसलेली आहे. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं काय तर देशातली बाजारपेठ ही ठप्प राहणार आहे. उद्या जर ग्राहक मेला, हा तुमच्या खिशाला पैसा असेल, आता पूर्वी बोनस व्हायचा, आता बोनस कुठे? पेपरला बातम्या यायच्या,
एवढा बोनस झाला, एवढा बोनस, आता कुठं बातमी? कारण 90% कंत्राटी पद्धतीवर कामगारांना बोनस नाही, काही नाही, बाजारपेठ ठप्प. येणाऱ्या काळामध्ये सगळ्यात महत्वाचं वाईट काय होणार आहे तर हळूहळू फ्रीज घेणं बंद होणार, टीव्ही घेणं बंद होणार, घरं घेणं बंद होणार. कामगार 2 व्हीलर गाडी घेत होतात ती बंद होणार, 4 चाकी बारकी गाडी घेत होतात ती घ्यायची बंद होणार. म्हणजे उद्योग बंद पडणार या देशातले, ग्राहक संपला. मग देश म्हणजे काय तर देशातल्या सर्वसामान्य माणसाला परमनंट नोकरी असेल, त्याच्या हाताला पैसा असेल आणि या देशातला सामान्य तरुण कामगार हा आर्थिकदृष्ट्या सक्षम असेल तर तो देश सक्षम राहणार आहे. त्यामुळं आर्थिक त्याला मजबूत करायचं असेल तर त्याला स्थिर करणं गरजेचं आहे असा आमचा दावा होता. आणि त्यामुळं आता मी देवेंद्र फडणवीस साहेब आणि कालच मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांना आम्ही भेटलो, त्यांचंही अभिनंदन केलं. बरेच प्रश्न बाबत कामगारांच्या त्यांच्याबरोबर काल बऱ्यापैकी आमची चर्चा पण झाली. लवकरच कामगारांच्या प्रश्नांवरती बैठक लावण्याबाबतचं त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी आश्वासन दिलं. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये आपले शेखर सिंग आयुक्त साहेब आहेत, त्यांनी आता नवीन धोरण आखलेलं आहे. येणाऱ्या या शहरातल्या तरुण पिढीला रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून त्यांना प्रशिक्षण देणं आणि प्लेसमेंट पण देणं हा पण मुद्दा त्या ठिकाणी झाला. त्याचप्रमाणे कंत्राटी पद्धत जावी या संदर्भामध्ये कामगारांच्या नेत्यांचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी पिंपरी चिंचवडला एक सेमिनार लावावं अशी मागणी आम्ही त्या ठिकाणी केली. मित्रांनो, एकच सांगेन मी, तुम्हाला मला मुलं बाळा आहेत, त्यांचं जर आयुष्य घडायचं असेल तर या प्रश्नाकडे गांभीर्याने घ्या. काल जो निर्णय झाला हा लाखो तरुणांना समाधान देणार आहे. त्याबद्दल पुन्हा एकदा आमच्या भारतीय जनता पार्टीचे आमचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचा आम्ही अभिनंदन करतो, आभार मानतो. एकनाथराव शिंदे साहेबांचा पण आभार मानतो. अजितदादा पवार उपमुख्यमंत्री त्यांचे आभार मानतो. परंतु यापुढे कंत्राटी कामगार पद्धत शासनामध्ये येऊ नये याकरता एक अध्यादेश व्हावा आणि शासनातच नव्हे तर जे कायमस्वरूपी काम आहे त्या कामांमध्ये ठेकेदारी ठेवू नये असा पण आदेश काढावा अशी मागणी मी या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं करतो. आज माझ्या दृष्टीनं आनंदाचा दिवस आहे, कारण या अध्यादेशामुळं आज शासनातल्या हजारो जागांवर कंत्राटी कामगार बसले असते. आज देवेंद्र फडणवीस साहेबांच्या एका घोषणेनं हे संकट तरुणांवरच टळलेलं आहे, युवकांवरच टळलेलं आहे. आता परमनंट नोकऱ्या आकृतीबंधानुसार भरल्या जातील अशी अपेक्षा करतो. आणि जे आता ठेकेदार आहेत सगळ्या खात्यांमधले ते पण बंद करावेत आणि कायमस्वरूपी नोकऱ्या, भले पगार 7वा वेतन आयोग किंवा मोठे पगार नका देऊ, जगण्या इतपत पण मध्यम स्थिर राहतील त्यांचं आयुष्य अशा पद्धतीचे वेतन द्यावं अशी या ठिकाणी आज मागणी करतो. पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस साहेबांचं, एकनाथ शिंदे साहेबांचं आणि अजित पवारांचं मी अभिनंदन करतो. तुम्हा सर्वांनी गेली 7-8 वर्ष कंत्राटी कामगार पद्धत शासनामध्ये आलेल्या कंत्राटी या कायद्याबाबत आम्ही उठाव करत होतो आणि तुम्ही वारंवार त्याला आम्हाला प्रतिसाद देत होता. अनेक वर्ष चाललेल्या या लढ्याला हळूहळू टप्प्याटप्प्याने बंद व्हायला सुरुवात झालेली आहे. या प्रत्येक लढ्याच्या प्रत्येक टप्प्यामध्ये तुम्ही पत्रकार बांधवांनी, महाराष्ट्रातल्या पिंपरी चिंचवडच्या सर्वांनीच मला साथ दिली. आपल्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो. आता कामगार बांधव माझे काही बाहेर आलेले आहेत कंत्राटी कामगार, त्यांनाही आम्ही लाडू भरवणार आहोत, तुम्हालाही मिठाई भरू. आणि पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस साहेबांचे मी आभार मानतो. धन्यवाद. काल शरद पवार साहेब ठाकरे यांच्या राष्ट्रवादीने काल आनंद उत्सव साजरा केला आणि त्यांनी असं म्हटलं आहे की भाजपनंच काढलेल्या कंत्राटी त्या कायद्याला त्यांनी पूर्ण विराम देऊन त्यांनीच तो कायदा काढला आणि त्यांनीच बंद केला. याच्यामुळे काही ते मनावर घेऊ नका असं ते म्हणत होते. याबद्दल काय सांगा? एक तर कंत्राटी कामगार कायदा हा भारतीय जनता पार्टीनं काढलाय हे म्हणणं चुकीचं आहे. कारण याची निर्मितीच 1970 साली कंत्राटी कामगार कायद्याची झालेली आहे. हा कायदाच 1970-71 अस्तित्वात आलेला आहे. त्यामुळे तेव्हा काही भारतीय जनता पार्टी सत्तेत होती असं नाही, परंतु त्या कायद्याचा दुरुपयोग मात्र झालेला आहे.
आणि परमनंट कामामध्ये ही बेकायदेशीर कंत्राटी पद्धत घुसवली गेली आहे असं माझं म्हणणं आहे. हो, तर फडणवीस साहेब म्हणत होते की कंत्राटी पद्धत म्हणजे महाविकास आघाडी सरकारच्या काळात सुरू करण्यात आली होती. आपण जसं पाहतो की खरंच त्यांच्या काळात सुरू करण्यात आली होती की युतीच्या काळात सुरू झालेली आहे? मुख्य तर आपल्याला सांगेन की सरकार कुठलं जरी आलं तर त्याच्यावरती भांडवलदारांचाच कब्जा असतो प्रत्येक सरकारवर. कुणाचा येऊ, ते काँग्रेसचं येऊ, राष्ट्रवादीचं येऊ, आमचा येऊ, कुणाचा असू दे, जोपर्यंत कामगारांमधनं उठाव होत नाही, जनतेतनं उठाव, जो दबाव जास्त टाकेल त्याचं सरकार ऐकतं. आता उद्योगपतींचा दबाव जास्त आहे, ते काँग्रेसचं सरकार असू द्या, आमचं असू द्या, ते कुणाचं असू द्या. त्यामुळं कामगारांनी, तरुणांनी, युवकांनी सतत सरकारवर आपल्या हक्कासाठी जागृत राहिलं पाहिजे आणि भांडलं पाहिजे, दबाव टाकला पाहिजे. त्यामुळं आत्ताच हे कायदे आलेत हे म्हणणं चुकीचं आहे. हे 1970 सालीच कंत्राटी कामगार कायदा आलेला आहे आणि तेव्हापासून हे हळूहळू वाढत चाललेलं आहे. त्याला खरं तर हे कायमस्वरूपी कामामध्ये जर कंत्राटी कामगार भरले तर गुन्हे दाखल केलेले अशी परिस्थिती आहे. परंतु सरकारच आता त्या माध्यमातून नवीन येणारे सरकारे जर हे करत असतील तर ती पद्धत चुकीची आहे. स्थानिक स्वराज्य कायदा असताना सुद्धा या महानगरपालिके परराज्याचे लोक घेतले. आपले स्थानिक लोक बेरोजगार होणार नाही का? आज एकही लोक तिथं नाही. आपले लोक ग्रॅज्युएट झाले, शिकले, सवरले, पण एकही माणूस त्या महानगरपालिकेत नियोजित झाला नाही. मग स्थानिक कायदा कशा आहे? स्थानिक अतिशय महत्वाचा मुद्दा आपण उचललेला आहे. हा स्थानिक भूमिपुत्रांना 80% नोकऱ्या दिल्याच पाहिजेत परमनंट, असा महाराष्ट्र शासनाचा अध्यादेश आहे. आज त्या अध्यादेश निघून देखील 27 वर्ष झालेली आहेत. तुमचं म्हणणं बरोबर आहे, स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार मिळाला पाहिजे. परंतु दुर्दैव असं आहे, स्वतःच्या हक्कासाठी तरुणांनी एकत्र येणं आणि त्या पद्धतीनं कायदेशीर नोटीस सरकारला बजावणं, त्या पद्धतीनं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आयुक्ताला तुम्ही नोटीस द्या आणि ते ऐकत नसेल तर कलेक्टरला द्या, तिथूनही ऐकत नसेल तर कोर्टामार्फत तुमची लिस्ट पाठवून ही भरती करा, तो GR दाखवा, हे आम्ही वारंवार सांगत आलो. परंतु तरुण सुद्धा आज अवेअर नाहीये, तो संघटित नाहीये, अशी परिस्थिती आहे. म्हणून मी विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून मध्यंतरी हा प्रयोग केला होता की तरुणांनी, युवकांनी एकत्र येऊन ही लढाई करावी, परंतु तो अवेअरनेस नाहीये. 2008चा कायदा आहे तो. हो, मान्य आहे. लोकांना घ्या म्हणून. अगदी बरोबर. याची अंमलबजावणी लवकरात लवकर व्हावी यासाठी आपण स्थानिक पातळीवर काय उपक्रम राबवणार आहोत? कशाची अंमलबजावणी? हे जे कायदा आहे, स्थानिक भूमिपत्रांना काम मिळावं आणि कॉन्ट्रॅक्टची जी पद्धत आहे ती रद्द व्हावी, ती रद्द करण्यात आली आहे. मात्र पण ते असताना सुद्धा आपण कंत्राटी पद्धत रद्द नाही, फक्त GR रद्द केलेला आहे. जो नवा GR काढला होता तो रद्द झालेला आहे. भरपूर ठिकाणी आता सुद्धा जे आहे कॉन्ट्रॅक्टी कामगार आहेत स्थानिक, याची जी अंमलबजावणी आहे की जे परमनंट कामगार तिथे भरती करण्यात यावी, यासाठी आपण स्थानिक पातळीवर काय काय उपाययोजना राबवणार आहे? राष्ट्रीय श्रमिक आघाडी गेली 29 वर्ष कंत्राटी कामगार कायद्याविरोधात लढतीये. 13 दिवस उपोषण करतोय, आंदोलन करतोय राज्यभर. तरी सुद्धा आपण पाहतोय की जे तशी परिस्थिती आहे त्यासाठी आता निवडणुका जवळ आलेल्या आहेत. तरुणांनी आवाज उचलला तर येणाऱ्या सरकारवरती दबाव कुणावर पडला तर जो अजेंडा भूमिपुत्रांचा परमनंट नोकरीसाठी जो राबवेल त्याच्या मागे उभे राहा. आणि देवेंद्र फडणवीस हा चांगला चेहरा आहे, ते राबवतील. आता देवेंद्र फडणवीसांनी जो GR रद्द केला तो पुढच्या निवडणुका बघून डोळ्यासमोर करून बघून रद्द केला असं म्हणावं? निवडणुकीचा असा विषय नाहीये. सगळ्यात महत्वाचा असा आहे की त्यांनी सांगितलं काल देवेंद्र फडणवीस साहेबांनी की हे मागच्या सरकारनी केलेलं पाप आहे ते आम्ही धुवून काढलेलं आहे. थोडस मोठं करून मग आम्ही हे करून टाकलं, स्वच्छ करून टाकलं. यानंतरही असा कायदा निघू नये यासाठी आपलं सरकार आहे, आपण काय पाठपुरावा करणार आहे? चालू आहे. आपल्या माहितीसाठी सर्वांना सांगेन मी, हा जो अध्यादेश आला होता मुद्दा म्हणून आपल्याला अवेअर करतो. हे जे 9 एजन्सी नेमल्या होत्या त्या कायद्याला महाराष्ट्रात सर्वप्रथम
विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका कुणी दाखल केली ती आम्ही केली आणि आता त्याच्यावरती 8 दिवसानं सुनावणी आहे आणि त्याच्यावर कायमस्वरूपी स्थगिती आणावी म्हणून आम्ही मागणी करणार आहे. त्याच्यामुळे हे टेम्पररी केलंय पण आता पुढे कायमस्वरूपी करावं आणि ती पण मुंबई उच्च न्यायालय नक्कीच त्याच्यावरती काहीतरी बघेल. कारण आम्ही हे जरी रद्द झाला असेल तर आदेश मागे घेत नाही कारण यापुढे ते करू नये म्हणून त्याच याचिकेत आम्ही मागणी केली आहे. म्हणजे आम्हीच भांडतोय ना तिथं जाहीर केलं. यस मुंबई उच्च न्यायालयात याचिका 8 दिवसांनी त्याच्यावर निकाल लागेल हा निर्णय होईल. एजन्सी होती त्यामध्ये एजन्सीचे किती आमदार एजन्सी होती तर एजन्सी आपण करताना जनरल फडणवीसांना काय माहिती नाही आमदारांची ही एजन्सी आहे नाही ज्यांच्यामध्ये मॅन पॉवर देण्याची ताकद आहे आणि ती मॅनेजमेंट करण्याची ताकद आहे असा क्रायटेरिया कदाचित त्यांनी निवडला असेल. मला माहित नाही कसा कोणता क्रायटेरिया. नाही मी रद्द झाला धन्यवाद म्हटलं आता खाली कशाला घुसत जाऊ. झालं बाबा बरं झालं चला रद्द केलं बाकी काही नाही अजून पुढचं भरपूर होऊन जाईल. तुमच्या सर्वांचं मनापासून धन्यवाद. असं सहकार्य असू द्या. आभारी आहे. मी महाराष्ट्र शासनाचं भारतीय जनता पार्टीचे नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब कालच जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना भेटून त्यांचंही धन्यवाद मांडलेले आहेत. आज आपल्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस साहेबांचे सुद्धा मी आभार मानतो. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आभार मानतो. या सरकारनं हा नव एजन्सी मार्फत हजारो कामगार महाराष्ट्र शासनाच्या कायमस्वरूपी कामामध्ये कंत्राटी पद्धतीवर भरण्याबाबतचा जो अध्यादेश काढलेला होता तो अध्यादेश रद्द करून महाराष्ट्राच्या लाखो हजारो तरुणांना परमनंट नोकरीचा मार्ग निर्माण केलेला आहे. त्याबद्दल राज्यातील लाखो तरुणांच्या वतीनं मी देवेंद्र फडणवीस साहेबांचे आभार मानतो. त्यांनी काल हा निर्णय घेतला. एकनाथ शिंदे साहेबांचे पण मी आभार मानतो. सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की आज राज्यामध्ये वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये त्यांनी शासनाकडे मान्यतेसाठी पाठवलेल्या आकृतीबंधानुसार 70 ते 80% जागा रिकाम्या आहेत कायमस्वरूपी परमनंट नोकऱ्यांच्या जागेवर. परंतु सरकार नवनवीन तरुण दरवर्षी हजारोच्या संख्येनं पासआउट होऊन बाहेर पडतायत. नोकऱ्या असताना देखील शासनामध्ये या तरुणांना जर जागा नोकरी मिळाली तर त्यांना परमनंट नोकरी मिळेल. या देशाला लाखो राज्यातल्या लाखो तरुणांना नोकरी मिळेल आणि सगळ्यात महत्वाचं या तरुणांना दर महिन्याला चांगलं उत्पन्न मिळालं तर राज्याची आणि देशाची इकॉनॉमिकल परिस्थिती सुधरेल. याहूनही जास्त सुधरेल कारण तो घर घेईल, परमनंट नोकरी असल्यामुळे स्वतःची गाडी घेईल, टीव्ही घेईल, फ्रीज घेईल आणि जे उद्योग छोटे मोठे कारखाने आहेत त्यांच्या मालाला उठाव होईल. त्यामुळे या देशातली बाजारपेठ सुधरेल. यासाठी परमनंट नोकऱ्या ही काळाची गरज आहे. आजही आपण पाहत असाल या सरकारमध्येच शासनानं जिथं कंत्राटी पद्धतीला प्रतिबंध केला पाहिजे कॉन्ट्रॅक्ट ॲबोलिशन अँड रेग्युलेशन ऍक्ट 1970 नुसार खरं तर कायमस्वरूपी कामामध्ये कंत्राटी पद्धतीवर कामगार भरले तर सरकार हे त्या ठिकाणी खटले दाखल करतं, गुन्हे दाखल करतं. पण आज सरकारमध्येच कंत्राटी पद्धत आल्यानंतर आता कुणी पुढे गुन्हे दाखल करायचे हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. परवा छत्रपती संभाजीनगर औरंगाबादला मी पाहिलं 22,000 रुपये स्थानिक स्वराज्य संस्थेचा दर आहे. तिथल्या 4,000 तरुणांना 8,000 फक्त तो ठेकेदार देतो. जी श्रीकांत म्हणून आयुक्त IAS आहे
त्यांना मी 3 वेळा जाऊन सांगितलं, अहो साहेब तुम्ही इथं कायद्याची इम्प्लिमेंट करण्यासाठी नियुक्ती आहे, आता तर इथे नगरसेवक पण नाहीत, परंतु तुम्ही इम्प्लिमेंट करा. अशा अनेक महापालिका जिल्हा परिषद आहेत जिथं 22,000 स्थानिक स्वराज्य संस्थेचा पगार असताना देखील 8 आणि 10,000 तरुणांची त्या ठिकाणी पिळवणूक केली जात आहे. परंतु दुर्दैवानं समाजविमुख काम करणारे जर IAS लाभले, कमिशनर लाभले, तर या देशाची आणि तरुणांची येणाऱ्या पिढीची प्रगती होईल. त्यांच्या डोक्यात IAS म्हणून हवा गेली, सेक्रेटरीच्या IAS म्हणून हवा गेली, तर या देशाचं वाटोळं आहे. आणि बऱ्यापैकी तरुण वर्ग हा चांगला आहे, परंतु काही लोक हे मी एकदा IAS झालोय, कलेक्टर झालोय, कमिशनर झालोय म्हणजे खूप काहीतरी मी म्हणाल तेच मीच ब्रह्म असं मानून जर चाललं तर या देशातल्या मंत्र्यांना, येणाऱ्या लोकशाहीतल्या नगरसेवकांना, आमदारांना यांना सुद्धा चांगला मार्ग किंवा कायदे दाखवण्याच्या दृष्टीनं यांनीच सांगितलं पाहिजे अशी माझं म्हणणं आहे. आणि आज सरकारनं हा निर्णय घेतल्यामुळं या देशातल्या, राज्यातल्या विविध विभागातल्या तरुणांना, नोकऱ्यांमध्ये तरुणांना आता कायमस्वरूपी रोजगार मिळेल असं मला वाटतं. मी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांचं मी आभार मानतो, त्यांनी हा निर्णय घेतल्याबद्दल. धन्यवाद.